देवा मी प्रार्थना करतो आज वचन प्रभू देवा अनेकांच्या हृदयाला स्पर्श कर. अनेकांच्या अंतःकरणात प्रभू देवा ते अद्भुत कार्य करणार. जो बदल तुला अपेक्षित आहे तो बदल त्यांच्या अंतःकरणामध्ये, शरीरामध्ये, आत्म्यामध्ये, जीवनामध्ये व्हावा. तुझा आत्मा काम करू. तुझ्या आत्म्याला पूर्णपणे आम्ही मोकळी देतो, कार्य करण्याची संधी देतो. प्रत्येकाचं हृदय तुझ्या पवित्र, त्यांचं अंतःकरण तुझ्या पवित्र, सामर्थ्य परमेश्वर तू कार्य करणारा देव आहेस. अद्भुत रीतीने अनेकांच्या हृदयाचं तू आमची प्रार्थना प्रभू तू ऐकली. धन्यवाद येशूच्या नावामध्ये आमेन. आमेन. बायबल हातात घ्या आणि म्हणा मी ह्या वचनावर खूप प्रेरित करा. खाली बस. विश्वासामध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण पाहत होतो आणि मागील आठवड्यामध्ये निराश न होता आपण पुढे कसं जायचं या गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं. आज आपण विश्वासामध्ये पुढे जाण्यासाठी एक अजून अडखळ असतं आणि त्या अडखळावर आपण मात करून कशा प्रकारे आपण विश्वासामध्ये अधिक पुढे जाऊ शकतो या गोष्टीविषयी आपण पाहणार आहोत. आणि ते अडखळ आहे आत्मसंतुष्टता, ज्याला आपण आत्मसंतुष्टता म्हणतो किंवा सेल्फ सॅटिस्फाय ज्याला म्हटलं जातं इंग्लिश मध्ये. सेल्फ सॅटिस्फाय म्हणजे मी जितका आहे तितका पुरेसा आहे, याच्यापेक्षा जास्त वाढण्याची मला गरज नाही. मी जितका आहे, ज्या ठिकाणी मी आहे तिथं मी योग्य आहे आणि इथून पुढे मला जाण्याची काही गरज नाही, आवश्यकता नाहीये, त्यामध्येच मी समाधानी आहे. याला म्हणतात सेल्फ सॅटिस्फाय. आणि ते आध्यात्मिक सेल्फ सॅटिस्फाय किंवा आध्यात्मिक आत्मसंतुष्ट असणं, त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. जगातल्या आत्मसंतुष्टतेविषयी आपण या ठिकाणी बोलत नाही. जगातली आत्मसंतुष्टता, जगात आत्मसंतुष्ट नाहीच लोक, कारण जगामध्ये समाधान हे मुळात नाहीच, कारण जगामध्ये भरपूर असमाधान भरलेलं आहे. मग प्रत्येक गोष्टीमध्ये लोक असमाधानी आहेत. पण आत्म्यामध्ये मात्र लोक लवकर समाधानी होतात. लवकर त्यांना असं वाटतं की जितकं मी मिळवलं तितकं आता पुरेसं आहे, याच्या पुढे मला मिळवायची काही गरज नाहीये, याच्या पुढे मला जास्त जाण्याची काही गरज नाही, याच्या पुढे मला जास्त जाणून घ्यायची गरज नाही किंवा जास्त पुढे जाण्याची पण गरज नाही, आत्म्यामध्ये जास्त वाढण्याची पण गरज नाही. आणि खूप काही गोष्टीमध्ये लोक आत्मसंतुष्ट बनतात आणि आत्मसंतुष्टता ही गोष्ट लोकांना विश्वासात पुढे जाण्यासाठी अडखळ बनते, थांबवते. त्यांची वाढ जी आहे ती खुंटते. त्यांच्या विश्वासामधल्या ज्या प्रवासामध्ये पुष्कळ अशा अडचणी त्या आत्मसंतुष्टतेमुळे येतात. कारण बऱ्याच वेळेस होतं काय, आत्मसंतुष्टता हा पुढे जाण्याचा खूप मोठा शत्रू आहे. देवाचे एक सेवक असं म्हणतात की हजारामध्ये एक विश्वासणारा हा आत्म्याच्या उत्कंठेमध्ये, आत्म्याने खूप उत्कंठित असतो देवाचा गौरव करण्यासाठी, स्तुती आराधना करण्यासाठी, त्याची महिमा करण्यासाठी, त्याची प्रशंसा करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली जी उत्कंठ आहे ती त्याच्यामध्ये असते. पण बाकीचे 999 जे लोक असतात ते मात्र कुठेतरी त्यांचं जे साचलेलं पाणी आहे त्याच्यामध्येच ते समाधानी असतात आणि त्याच्यामधून पुढे जाण्याची त्यांची अजिबात इच्छा नसते. त्यांना असं वाटतं देव इतकाच आहे आणि त्याच्यापुढे देव काही काम करत नाही आणि देवाला इतकं जाणून घ्यायची आवश्यकता त्यांना कधीच वाटत नाही. पण त्या हजारापैकी तुम्ही प्रत्येकाने एक असलं पाहिजे. हालेलुया. जो एक व्यक्ती आहे, जो हजारापैकी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीसारखं आपण बनलं पाहिजे आणि ती उत्कंठता आपल्या प्रत्येकामध्ये असायला हवी. पौल काय म्हणतो आत्मसंतुष्टतेविषयी वाचा फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय. फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 12वं वचन आहे. एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कयात घेतले ते मी आपल्या कयात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो. 13वं वचन सांगतं, बंधूंनो मी अद्यापही ते आपल्या कयात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या पायी जे देवाचे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरी खुले धावतो, हेच एक माझे काम.
तर जेवढे आपण पोक्त आहोत तेवढ्याने हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली तरी देव ती तुम्हाला प्रगट करेल. हालेलुया. आणि पुढे सांगितलेले सर्व वचन तथापि आपण जी मजल मारली तिच्या प्रमाणे पुढे चालू. हालेलुया. बाजूवाल्याला सांगा, जो विश्वासात पुढे जाऊ इच्छितो तो कधीच थांबत नाही. बाजूवाल्याला सांगा, आत्मसंतुष्ट असणारा व्यक्ती जागेवर थांबलेला असतो. बाजूवाल्याला सांगा, जो आत्मसंतुष्ट आहे तो व्यक्ती कधीच पुढे जाऊ शकत नाही किंवा त्याला पुढे जाण्याची आवश्यकता पडत नाही. कारण पाऊल ज्यावेळेस हे पत्र लिहितो त्यावेळेस तो तुरुंगात होता आणि तुरुंगात असताना बऱ्याच लोकांना असं वाटलं की आता पाऊलाची सेवा जी आहे ती संपलेली आहे, पाऊलाचं आयुष्य जे आहे ते आता संपलं, पाऊल आता तुरुंगातून कधीच बाहेर येणार नाही किंवा पाऊलाची सेवा कार्य जे आहे ते सेवा कार्य थांबणार, आता इथून पुढे त्याच्यासाठी करण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून पौलाविषयी ती एक संकुचितता होती किंवा पौलाविषयी लोकांचा एक हा विचार होता की पौलाचं सेवा कार्य थांबलेलं नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या की फिलेमोनाचं पत्र लिहित असताना त्यानं आपल्या सेवा कार्याविषयी फिलेमोनाला सांगितलेलं आहे आणि तो म्हणाला की मी बंदिवासात असताना माझ्या एका आत्मिक लेकराला मी जन्म दिला. हालेलुया. कारण त्याला ठाऊक होतं की माझा प्रवास थांबलेला नाही, माझा प्रवास परमेश्वर थांबू देणार नाही. माझा प्रवास जो आहे तो इथून पुढे सुद्धा मी जोपर्यंत या जगात जिवंत आहे तोपर्यंत माझा आध्यात्मिक प्रवास थांबणार नाही. हालेलुया. बाजूवाल्याला सांगा, आध्यात्मिक प्रवास कधीच थांबत नाही. विश्वासात पुढे जाणं कधीच थांबत नाही. पण जो आत्मसंतुष्ट असतो तो मात्र जागेवर थांबतो. तो मात्र आपल्या संकुचित विचारांनी मात्र आपल्या जागेवरतीच तो थांबलेला असतो. ते थांबण्याचं कारण हे असतं की लोक त्याला तशा प्रकारे जाणीव करून देतात किंवा त्याची परिस्थिती त्याला कदाचित तशा प्रकारे जाणीव करून देते आणि त्याचं अंतःकरण त्याला कदाचित तशा प्रकारची जाणीव करून देतं आणि त्याला असं वाटतं की आता मात्र माझा आध्यात्मिक प्रवास आता पुढे जाणार नाही किंवा तिथंच पुढे थांबलेला आहे. मला जितकं माहिती करून घ्यायचं होतं तितकं मला माहिती झालं, जितकी सेवा मला करायची होती तितकी सेवा माझ्याकडून झाली, जितकी प्रार्थना मला करायची होती तितकी प्रार्थना माझ्याकडून झाली, जितकं कार्य मला करायचं होतं तितकं कार्य मला मी करून घेतलेलं, जितकं देवाला मला द्यायचं होतं तितकं मी देऊन बसलेलं आहे. आता इथून पुढे माझं काही काम नाहीये. पण पौलाच्या बाबतीत मात्र पौल आपल्या स्वतःला आठवण करून देतो आणि मंडळीला पण हे सांगतो की मी इतक्यातच मिळवलं असं नाही. हजारो लोकांना त्यांनी सुवार्ता सांगितली होती, हजारो लोकांना त्यांनी प्रचार केलेला होता, हजारो मंडळ्यांच्या मध्ये त्यांनी देवाचं वचन शिकवलेलं होतं, कित्येक तरी मोठा प्रवास तो करून थांबलेला होता, कित्येक तरी मोठ्या मोठ्या लोकांच्या समोर त्यांनी देवाची साक्ष नेलेली होती. इतकं असून सुद्धा पौल संतुष्ट नव्हता. हालेलुया. पौल म्हणाला नाही की माझं कार्य संपलं, पौल म्हणाला नाही की माझं कार्य थांबलेलं आहे, पौल म्हणाला नाही की मी इथून पुढे आता मिळवण्यासाठी माझ्याजवळ काहीच शिल्लक राहिलेलं नाही. पौलाच्या अंतःकरणामध्ये हीच गोष्ट ठासून धरली होती पौलानी की मी अजून सुद्धा ती मिळवणार, अजून सुद्धा मी प्राप्त करणार, अजून सुद्धा मला तिथं पोहोचायचं आहे, अजून सुद्धा माझा प्रवास थांबलेला नाही, अजून सुद्धा माझ्यासाठी देवानं कार्य शिल्लक ठेवलेलं. हालेलुया. जे कार्य परमेश्वराने तुम्हाला करण्यासाठी नेमलेलं आहे ना त्या प्रत्येक कार्याच्या बाबतीत आपण आत्मसंतुष्ट असून कधीच पुढे जाऊ शकत नाही. कारण आपण विश्वासात पुढे जायचं आपल्याला तर आपल्याला आत्मसंतुष्ट असून चालणार नाही. पौल आत्मसंतुष्ट अजिबात नव्हता आणि म्हणून त्याला आठवण करून दिली लोकांना की जे त्याला चिडवत होते, जे त्याला असं म्हणत होते की आता ह्याच्याकडून काही होणार नाही, आता ह्याच्याकडून काही कार्य होणार नाही, बंदिवासात जाऊन बसलाय, आता याची सेवा पूर्णपणे थांबली. पण त्यांनी फिलेमोनाला पत्र लिहित असताना असं म्हणाला की मी बंदिवासात असताना मी आत्मिक लेकराला जन्म दिला. फिलेमोनाचा एक दास होता आणि तो दास चोरी करून पळून गेलेला होता आणि तो तुरुंगात होता आणि ज्या तुरुंगामध्ये पौल होता त्याच तुरुंगात तो होता आणि तिथेच त्यांनी त्याला सुवार्ता सांगितली आणि तिथंच त्याचं परिवर्तन झालं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सेवेसाठी उपयुक्त असणारा असा व्यक्ती फिलेमोनाकडे परत तो त्याला पाठवतो की मी याला आत्मिक जन्म दिला, हे माझा आत्मिक लेकरू आहे. हालेलुया. जेलमध्ये मिळालेला आत्मिक लेकरू. हालेलुया. परमेश्वर बऱ्याच वेळेस तुमच्याकडून अशा अद्भुत गोष्टी घडवून आणू इच्छितो किंवा तुमच्याकडून असं काहीतरी महत्वाचं काम करू इच्छितो आणि म्हणून आपल्याला आत्मसंतुष्ट असून चालणार नाही. बाजूवाल्याला सांगा, आत्मसंतुष्ट राहशील तर पुढे कधीच जाणार नाही. आत्मसंतुष्टता तुम्हाला अडखळ बनवते, तुम्हाला पूर्णपणे बांधून टाकते, तुम्हाला सांगत ते सारखं की बाद झाली, बाद झाली आता देवाचं वचन, बाद झालं चर्चा झालं, बाद झालं देवाला दान दिलं, बाद झालं
हे ह्या आत्मिक गोष्टी बस झाली सुवार्ता पुष्कळ काही काय कार्य करू आता थोडस जगून घे आता थोडस जीवनामध्ये फेरफटका मारून येऊया काहीतरी वेगळं काहीतरी जगात काय चाललंय ते आपण पाहूया आणि मग ही आत्मसंतुष्टता आत्मिक माणसांचा नाश करते आज कित्येक विश्वासणारे आत्मसंतुष्टतेमुळे नाश पावले आत्मसंतुष्टतेमुळे ते थांबून राहिले कित्येक पाळत जागेवरती थांबले आत्मसंतुष्ट असल्यामुळे त्यांच्या प्रार्थना बंद पडले सुवार्ता सांगणं बंद केलेले त्यांनी देवाचं वचन वाचणं त्यांनी बंद केलेलं आहे त्यांना ठाऊक आहे आता मी 10 वेळा बायबल वाचून झालं आता मला काय वाचायची गरज आहे बरेच लोक असं पास्टर्स म्हणतात बरेच विश्वासणारे पण असं म्हणतात की मी 1 वेळा वाचून पूर्ण केला तर दुसऱ्या वेळा मला वाचायची गरज नाही मी आता फक्त डोळे बंद करतो आणि ज्याच्यावर बोट येतो ना तेवढं 4 वचनं वाचतो आणि तिथून पुढे काय वाचत नाही कारण एकदा वाचून झालंय माझं 50 पेक्षा पण जास्त वाचलेलं आहे मी 50 वेळापेक्षा पण जास्त आणि त्याच्यानंतर मी काउंट करायचं बंद केलं अजून सुद्धा मी वाचतो रोज हालेलुया प्रेज द लॉर्ड अजून सुद्धा मी असं वाचतो की मी पहिल्यांदाच वाचत आहे प्रेज द लॉर्ड असं वाचणं आवश्यक का आहे माहितीये कारण आपण आत्मसंतुष्ट ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपल्याला वाचणं हे बोरिंग वाटत आहे कारण नेहमी आपल्याला बोरिंग वाटत पण ज्यावेळेस आपण संतुष्ट असणार नाही त्या बाबतीत त्यावेळेस निश्चित अर्थानं आपल्यासाठी खूप काही मोठं गोष्ट त्याच्यामध्ये लपलेल्या तुम्हाला आढळतील आणि देव तुम्हाला रोज आणि रोज वेगळं काहीतरी प्रकट पण करत आहे हालेलुया पौल आत्मसंतुष्ट नव्हता याचं कारण काय होतं माहिती आहे कारण त्याच्याकडे एक आत्मिक प्रौढपणा होता हालेलुया बाजूला सांगा आत्मिक प्रौढपणा आत्मिक प्रौढता ज्याला आपण म्हणतो ना आत्मिक पोक्तपणा ज्याला आपण आणि पौलाने ते सांगितलेलं आहे पण त्या ठिकाणी 15व्या वचनात काय म्हणतो तो तर जेवढे आपण पोक्त आहोत तेवढ्यानी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली तर देव तीही तुम्हाला प्रगट करेल कोणाला सांगतो तो जेवढे आपण पोक्त आहोत कशामध्ये पोक्त म्हणजे मॅच्युअर पोक्त म्हणजे प्रौढ व्यक्तीला किंवा लहान बाळाला आपण प्रौढ म्हणत नाही ज्या व्यक्तीला जगात त्या गोष्टी समजतात त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो पोक्त म्हणतो आणि पाहून काय म्हणतो जेवढे आपण पोक्त आहोत तेवढ्यांनी सगळ्यांनी असंच म्हणावं की मी पुढे जाणार हालेलुया पण बऱ्याच वेळेस होतं काय की आत्मिक पोक्तपणा नसल्यामुळे आत्मिक प्रौढपणा नसल्यामुळे माणूस आत्मसंतुष्ट बनतो बाजूला सांगा आत्मिक पोक्तपणा आत्मिक प्रौढपणा खूप महत्वाचा आहे कारण आत्मिक प्रौढताच तुम्हाला काय करते बरं सारखे पुढे घेऊन जात असते हालेलुया कारण आत्मिक प्रौढपणा ज्यावेळेस असतो ना त्यावेळेस सारखा तो मनुष्य आत्मसंतुष्ट असतो त्याला मग तो थोडक्यातच एखाद्या 5 मिनिटाच्या प्रार्थनेतच तो समाधानी असतो आणि देवाला थोडं देण्यामध्येच तो समाधानी असतो एखाद्याला सुवार्ता सांगितली बस झाली वर्षातून एकदा आणि तितक्यातच तो समाधानी असतो मी ख्रिसमसला आमंत्रण केलं होतं त्या बंधूला आणि त्या बहिणीला माझ्या शेजाऱ्याने सांगितलं होतं की तू ख्रिसमसच्या प्रार्थनेला ये इतकंच मला पास आहे बस त्याच्या पलीकडे मला काही जास्त सुवार्ता सांगायला सांगत कारण तो आत्मिक प्रौढ नाही आत्मिक प्रौढ असणारा व्यक्ती मात्र रोज देवासाठी कार्य करण्यासाठी आवेश असतो त्याच्याकडे एक आवेश असतो त्याच्याकडे एक जोश असतो त्याच्याकडे एक सामर्थ्याचं काम असतं त्याला ठाऊक असतं की पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे देवाचा अग्नी माझ्यामध्ये आहे माझ्या शरीरामध्ये ते कोंडलेलं आहे आणि ते त्याला शांत बसू देत नाही वारंवार ते कुणाला सांगूया आणि कुणासाठी प्रार्थना करूया कुणासाठी तरी काहीतरी चांगलं काम करता येईल का कुठेतरी देवाच्या कार्यामध्ये कुठेतरी सहभाग देता येईल का यासाठी तो नेहमी आवेशी असतो पण जो आत्मिक प्रौढ नसतो ना त्याच्या बाबतीत मात्र तो म्हणतो बाद झाली प्रार्थना तिथं मी जात होतो 1 वर्षापूर्वी आणि मग एका वर्षातून एकदा कधीतरी मी जातो बरेच लोक आत्मिक प्रौढ नसतात ना ते वर्षातून एकदा चर्च मध्ये जातात मग ते ECG ज्याला आपण असं म्हणतो ना जे ईस्टर गुड फ्रायडे आणि ख्रिसमसला फक्त जाणारे जे आत्मिक प्रौढ आहेत ना ते अशाच प्रकारे आत्मसंतुष्ट आहे आपल्यामध्ये स्वतःमध्ये त्यांना ठाऊक आहे त्यांना असं वाटतं की मला येशूचं वचन माहित आहे मला येशू माहित आहे मला चर्च माहित आहे मला प्रार्थना माहित आहे मला स्वर्ग माहित आहे मला नरक माहित आहे बस ह्याच्या पलीकडे बायबलमध्ये माहिती करून घेण्यासारखं काही नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया पौल ज्यावेळेस इतके पत्र लिहितो इतकं शिक्षण देतो इतक्या सगळ्या गोष्टी देतो आणि तो म्हणतो मला अंशतः कळतं मला थोडं समजतं मला माहिती नाहीये काय मला समजत नाहीये की कसं जाणून घ्यायचं मला माहित नाही मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो मी जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे कशासाठी मी प्रयत्न करत आहे कारण मी पोक्त आहे हालेलुया जितका प्रौढ तितका मनुष्य नम्र असतो हालेलुया जितका उथळत्या पाण्याला खडखडाट फार असतो जसं असं म्हणतात ना तशा प्रकारे ते आहे जितका मनुष्य प्रौढ नाही आत्मिक प्रौढ नाहीये तितका तो आत्मसंतुष्ट बनतो जितका आत्मिक
कारण बरेच लोक जी प्रार्थना बंद करतात आत्मिक प्रौढपणा नसण्याचं कारण असतं ते, कारण त्यांच्याकडे प्रार्थना करण्यासाठी विषयच नसतात. कारण विषय कोण देतात? पवित्र आत्मा देतो. आणि पवित्र आत्मा आत्मिक प्रौढ माणसामध्येच वाढ घडवत राहतो. जो थोडक्यातच समाधानी आहे त्याच्या बाबतीत पवित्र आत्मा काही करत नाही. हालेलुया. आत्मिक प्रौढपणा असणं हे खूप महत्वाचं आहे पुढे जाण्यासाठी. आत्मसंतुष्टता आपल्यामध्ये येऊ नये यासाठी आत्मिक प्रौढ असणं खूप गरजेचं आहे. बरेच देवाचे सेवक सुद्धा आज आत्मिक प्रौढ नाहीये, त्यामुळेच ते आत्मिक काय बरं आत्मसंतुष्ट आहे. त्यांना असं वाटतं ठीक आहे, इतकं मला मिळवलं त्याच्यामध्येच मला समाधानी राहायचं आणि तेच मला करत राहायचंय. आणि या आठवड्यामध्ये मी एका व्यक्तीशी बोलत होतो फोनवरती आणि त्यांना मी प्रश्न विचारला. त्यांना मी सांगत होतो माझ्या दर्शनाविषयी आणि देव माझ्याशी बोलतो आणि मग देव मला हे सांगतो ते सांगतो. आणि मग त्याच्यानंतर मी असं म्हणालो की देवाने मला हे सांगितलेलं आहे. आणि ती व्यक्ती मला पलीकडून असं म्हणाली की देव असं सांगतो, देव असं बोलतो आताच्या काळात. बायबल वाचणारी व्यक्ती, प्रार्थना करणारी व्यक्ती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांसाठी प्रार्थना करणारी व्यक्ती असं म्हणते की मला देव सांगतो या गोष्टीवर विश्वास नाहीये. आज हे कशाचं प्रतीक आहे माहिती आहे? आत्मसंतुष्टतेचं प्रतीक. याला काय म्हणू आपण? आत्मसंतुष्टता म्हणू. म्हणजे देव माझ्यामध्ये काम करतो, माझ्या प्रार्थनेने कुठेतरी व्यक्ती एखादा बरा होतो आणि माझं जीवन सुरळीत व्यवस्थित छान चालू आहे. याच्या पलीकडे मला आता काही करायचं बाकी राहिलेलं नाही. आत्म्यामध्ये जे काम करायचं होतं ते सगळं काही मी मिळवलेलं आहे. आता इथून पुढे काय राहिलेलं नाही. यालाच काय म्हणतात बरं? आत्मसंतुष्टता म्हणतात. बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतो देव बोलतो आणि देव मोशेला बोलत होता, देव आपल्याशी पण बोलतो. हालेलुया. देव प्रत्येकाशी बोलतो, लक्षात घ्या. पण देव बोलत असताना आत्मसंतुष्ट असणाऱ्या माणसाशी देव नाही बोलत. हालेलुया. जो आत्मिक प्रौढ नाहीये त्या माणसाशी देव नाही बोलत. जो आत्मिक प्रौढता मिळवलेला आहे, ज्याला काहीतरी देवाकडून प्राप्त करून घ्यायचंय त्याच्याशी देव बोलतो. हालेलुया. जो असं म्हणतच नाहीये की मला आत्मिकतेमध्ये वाढायचंय, मला पुढे जायचंय, मला मिळवायचं आहे आणि मला हे प्राप्त करायचं, या गोष्टीमध्ये मला या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यासाठी देवाजवळ काहीही बोलण्यासाठी शब्द नाहीये. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये त्या आत्मिक प्रवृत्तीविषयी विचारच करत नाही. माझ्यासोबत काढा पहिले ग्रंथी करस्पत्र याचा 14वा अध्याय. पहिले ग्रंथी करस्पत्र 14वा अध्याय आणि त्याचं 20 वचन. बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत ताण्या मुलांसारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगतो त्या ठिकाणी? पौलाच्या बऱ्याचशाच पत्रामधून तुम्हाला आत्मिक प्रौढतेचं प्रदर्शन पाहायला मिळेल किंवा आत्मिक प्रौढता पौलाजवळ कशी होती त्या गोष्टी पौलाने बऱ्याच वेळेस आपल्याला पत्रांच्या मधून प्रगट केलेल्या पाहायला मिळतील. खूप काही ज्या वेळेस तुम्ही पत्र वाचाल त्या वेळेस तुमच्या लक्षात येईल की पौल कशा प्रकारे आपलं प्रौढत्व सादर करतो किंवा लोकांना सांगत राहतो. बऱ्याच वेळेस आपण आत्मिक प्रौढ नसण्याचं कारण हे आहे की आपण स्वतःमध्ये आत्मसंतुष्ट बनतो आणि आत्मिक प्रौढता आपल्याला मिळत नाही किंवा आपण आत्मिक प्रौढतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही. माझ्यासोबत काढा फिलिप्पियस पत्र 3रा अध्याय. पुन्हा एकदा तिथे या. फिलिप्पियस पत्र 3रा अध्याय 10 आणि 11 वचन. हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता याची त्याच्या मरणाच्या अनुरूप ओळख मी करून घ्यावी, म्हणजे कसेही करून मी मृतामधून काय मिळावे? पुनरुत्थान मिळवावे. हालेलुया. आता पौल जो आहे तो पौल पुनरुत्थान स्वतःमध्ये मिळवण्यासाठी सांगत आहे. म्हणजे मी स्वतः काय मिळवणार आहे? पुनरुत्थान मिळवणार आहे. पण पुनरुत्थान कधी मिळेल मला? जोपर्यंत मी मरण पावत नाही प्रभू येशू ख्रिस्ताच्या आतमध्ये, तोपर्यंत मला पुनरुत्थान मिळवता येणार नाही. आता मरण वागवण्यासाठी त्याला त्याच्या दुःखाची जाणीव करून घेणं आवश्यक आहे आणि तोपर्यंत मरण वागवता येत नाही. मरण वागवण्यासाठी दुःख येशू ख्रिस्ताने काय सहन केलं त्या दुःखाची जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये झाली पाहिजे आणि तोच व्यक्ती दुःखाची जाणीव करून घेऊ शकतो ज्या व्यक्तीमध्ये आत्मिक प्रौढता आहे. आणि ज्याच्यामध्ये आत्मिक प्रौढता आहे तोच
आत्मसंतुष्ट बनत नाही. हालेलुया. शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत आपला अंत होत नाही, जोपर्यंत पृथ्वीवरती आपण आहोत, तोपर्यंत आपण आत्मसंतुष्ट बनणार नाही. जर आपण ख्रिस्ताच्या दुःखाला समजलं, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला समजलं, ख्रिस्त कशासाठी आला हे समजलं, आणि ख्रिस्त आता सध्या काय करत आहे हे समजलं, आणि आत्मिक प्रौढ असणाऱ्या व्यक्तीला हे सगळं काही समजत नाही. हालेलुया. तो केवळ आशीर्वादाची प्रार्थना करण्यामध्येच त्याची धन्यता असते, वस्तू मिळवण्यासाठी करणाऱ्या प्रार्थनेमध्येच त्याची धन्यता असते, आणि जगामधल्या गोष्टी मिळवण्याच्या प्रार्थना करण्यामध्येच त्याची धन्यता असते. देवाला द्या आणि देवाकडून प्राप्त करणं, याच्या पलीकडे त्याचा हिशोब काही पुढे जात नाही. त्या जो हिशोबामध्येच अडकलेला असतो. देवाला मी एवढं दिलं, मग देवाकडून मला काय करणार? मग देवाला मी माझं अंतःकरण दिलं, आज मी 1 दिवस उपवास केला, मग एका दिवसाचं प्रतिफळ कुठं लावलंय? मग 2 दिवस केला तर लगेच ते प्रतिफळ मागायला बसलेले असतात, 3 दिवस केला तर लगेच मागायला प्रतिफळ बसलेलं असतं. पण याने उपवास करून आपलं शरीर निकृष्ट केलेलं होतं एकदम. असा हा व्यक्ती असं म्हणतो की मी दुःखाची जाणीव, मी दुःखाला ओळखत आहे, येशू ख्रिस्ताच्या दुःखाला ओळखत आहे, यासाठी ओळखत आहे की त्याचा पुनरुत्थानामध्ये मला जगता यावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यामध्ये येशूच्या दुःखाची जाणीव ज्याला होत नाही, त्याला पुनरुत्थानाची जाणीव सुद्धा होऊ शकत नाही. हालेलुया. आणि त्याला हे जाणीव होण्यासाठी त्यानं काय म्हणलं होतं स्वतःला, की मी आता या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत प्रौढ बनत चाललेलो आहे, प्रौढ बनत चाललेलो आहे. बाजूला सांगा, तुला प्रौढ बनावं लागेल. त्याशिवाय आत्मसंतुष्टता तू घालवू शकत नाही. कारण प्रौढ बनल्याशिवाय आपण आत्मसंतुष्टतेला घालवणार नाही, कधीच आपल्याला ते जमणार नाही. आपल्याला नेहमी असं वाटत नाही, बस झाली प्रार्थना, बस झालं देवाचं वचन, बस झालं देवाच्या ह्या सगळ्या गोष्टी, बस झाली आत्मिक गोष्टी, बस झाली पवित्रता, आणि बस झालं हे सगळं काही देवाचं कार्य, बस झाला उपवास. 1 दिवस माणूस उपवास केला की थकतो. आज आत्म्याची लोक आज पूर्वीच्या काळासारखे उपवास आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त अडकत नाहीत. याचं कारण काय माहितीये? आत्म्यामध्ये ते आत्मसंतुष्ट आहे म्हणून. विश्वासणारे आज आत्मसंतुष्ट असल्या कारणात उपवास करू शकत नाही किंवा प्रार्थना करू शकत नाही. त्यांना जास्त प्रार्थना 5 मिनिटाच्या वर 10 मिनिटाच्या वर बोर का वाटू लागते माहितीये? कारण ते समाधानी आहेत त्या प्रार्थनांच्या. त्यांना असं वाटतं मला बस झाला, 10 मिनिटं प्रार्थना केली, आणि 10 मिनिटं असं सांगतात की जसं काय त्यांनी 4 तास प्रार्थना केली. कारण का? आत्मसंतुष्ट. झोप येते म्हणून म्हणतात, कारण झोप काय येते माहिती? कारण आत्मसंतुष्टता. आत्मसंतुष्टता तुम्हाला झोप आणते, वारंवार जाणीव करून देते. आत्मसंतुष्टता बस खूप झालं की तू 5 मिनिटं केलं, खूप आहे, ते खूप आहे, इतकं जमत नाही अजिबात लोकांना, आणि तू 5 मिनिटं केलं, किती मोठी गोष्ट आहे तुझी असेल. सैतान आठवण करून देतो वारंवार, तुला ठाऊक आहे का तू उपवासच करत नव्हता, आणि आठवड्यातून 1 वेळा उपवास करतो, आणि किती मोठी गोष्ट आहे माहिती का आठवड्यातून 1 वेळा उपवास करणं. आणि तो त्याच्यामध्ये समाधान ठेवतो त्याला आठवड्यातून 1 वेळा, आणि हळूहळू 1-2 महिन्यानंतर ते पण बंद होऊन जातं. का बंद होतो माहिती? कारण आत्मसंतुष्टता. कारण आत्मसंतुष्टता इथपर्यंत घेऊन जाते माणसाला, इथपर्यंत घेऊन जाते की त्याच्या अंतःकरणामध्ये वारंवार 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 त्या गोष्टीला सैतान टाकत राहतो, टाकत राहतो, टाकत राहतो. त्याचा प्रवास पुढे जाण्याच्या ऐवजी थांबलेला असतो, थांबलेला असतो, आणि 1 दिवस इतका थांबतो, इतका थांबतो की तो पाठीमागे पण जाऊ लागतो. कारण का? आत्मसंतुष्ट. बरेच लोक आज प्रभू वचन घेऊन सुद्धा चुकीचं काम करतात, बाप्तिस्मा घेऊन सुद्धा देवाचं कार्य चुकीच्या पद्धतीने करतात, किंवा बाप्तिस्मा घेऊन सुद्धा देवाच्या वचनावर कंटिन्युअसपणे चालू शकत नाही. त्याचं कारण हे आहे की ते आत्मसंतुष्ट बनले. त्यांच्यामध्ये आत्मसंतुष्ट असल्यामुळे त्यांना त्यांच्या अंतःकरणामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय याच्यातला फरक समजत नाहीये, आणि म्हणून ते आत्मिक प्रौढतेमध्ये सुद्धा जात नाही, आणि वेगवेगळ्या प्रकारे देवाने त्यांना पुढे जाण्यासाठी निवडलेल्या ह्या गोष्टी सुद्धा जाणीव त्याला होत नाही. आणि म्हणून तुम्हाला मला प्रौढ बनावं लागेल. ज्यावेळेस आपण प्रौढ बनू त्यावेळेस आपण आत्मसंतुष्ट कधीच असणार नाही. मग तुम्हाला वारंवार तुम्ही स्वतःला जाणीव करून द्या की तुला हे करायचं, तुला आत्म्यामध्ये अजून पुढे जायचं, तुला आत्म्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, आणि मग हळूहळू हळूहळू तुम्ही विश्वासात पुढे झाले तुम्हाला पाहायला मिळेल. माझ्याबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट, आत्मसंतुष्टता कशाने अजून येते? प्रौढता नसल्यामुळे येते, आणि दुसऱ्या गोष्टीमुळे येते. लूक शुभवर्तमान याचा 18वा अध्याय, लूक शुभवर्तमान 18वा अध्याय आणि 9 वचनापासून पुढे, 9 पासून 14 पर्यंत मी वाचतो.
आपण धार्मिक आहोत असे जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वात तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने एक दाखला सांगितला. तो असा, एक पुरुष व एक जकातार असे दोघे जण प्रार्थना कराव्यास वर मंदिरात गेले. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली की हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखं किंवा जकातदारासारखंही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी आपल्याला नमवतो तो उंच केला जाईल. हालेलुया. बाजूला सांगा, आध्यात्मिक गर्व आणि आळसपणा आत्मसंतुष्ट बनवतो. आध्यात्मिक गर्व आणि आळसपणा या दोन गोष्टी आहेत आत्मसंतुष्ट बनवण्यासाठी अजून कारणीभूत. प्रवृत्ता नसणं एक आत्मसंतुष्टता आपल्यामध्ये येत राहते प्रवृत्ता नसल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक गर्व, आणि हा गर्व हा जगाचा सर्वात वाईट गर्व आहे. कारण बाहेरच्या जगामध्ये जे लोक गर्विष्ठ आहेत त्यांचा तर नरकामध्ये नाश आहे, या गोष्टी तर ठरलेल्या आहेत. पण समजा आध्यात्मिक गर्व जो आहे तो आध्यात्मिक गर्व ह्या बाहेरच्या गर्वावर सुद्धा कडी करतो. कारण का, आध्यात्मिक गर्विष्ठ मनुष्याला त्याला हे सांगून सुद्धा समजत नाही की तू चुकीच्या मार्गावरती आहेस. आणि हा जो पुरुष व्यक्ती होता तो मंदिरामध्ये जातो. कुठे जातो? पवित्र मंदिरात जातो. आणि पवित्र मंदिरात जाऊन आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक गोष्टींचं प्रदर्शन त्या ठिकाणी मानतो की मी ह्या जगात मी आठवड्यातून 2 वेळा उपवास करतो, आणि त्याच्यानंतर मी मला मिळालेल्या सगळ्या गोष्टीचा दशमांश देतो, मी सगळ्या आज्ञा पाळतो आणि हे सगळं मी करतो. पण बायबल त्या ठिकाणी असं सांगतं, येशू ख्रिस्त म्हणाला की तो व्यक्ती धार्मिक बनवून त्या ठिकाणाहून नीतिमान ठरवून त्या ठिकाणून परत जाऊन गेला नाही. तर त्याच्यापेक्षा जो व्यक्ती जकातदार होता आणि जकातदाराने तर स्वतःच काहीच प्रदर्शन त्या ठिकाणी मानलं नाही, तो गेला आणि तो म्हणाला की देवा, इतकंच तो बोल. ना त्यांनी उपवासाची आठवण करून दिली, ना त्यांनी त्याच्या दशांची आठवण करून दिली, कशाची आठवण करून दिली नाही. केवळ आणि केवळ तो देवाला असं म्हणाला, देवा माझं पाप कर. हालेलुया. आणि हा आध्यात्मिक गर्व नसण्यासाठी असलेलं एक उदाहरण, सर्वात मोठं उदाहरण. आज आध्यात्मिक गर्व असल्यामुळे बरीच लोक आत्मसंतुष्ट बनलेले. त्यांचा उपवासामध्ये ते समाधानी असण्याचं कारण हे आहे की त्यांच्यामध्ये एक आध्यात्मिक गर्व आहे. मी इतरांपेक्षा जास्त उपवास करतो म्हणून मी जास्त श्रेष्ठ आहे, मी दान जास्त देतो म्हणून मी काय आहे, मी जास्त श्रेष्ठ आहे, मी जास्त प्रार्थना करतो म्हणून मी जास्त श्रेष्ठ आहे, म्हणून मी जास्त आज्ञा पाळतो म्हणून मी जास्त श्रेष्ठ आहे. भलेही तुम्ही जास्त प्रार्थना करत असाल, भलेही तुम्ही जास्त दान देत असाल, भलेही तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे आध्यात्मिक काम करत असाल, पण या सगळ्यांच्यामुळे देव तुमच्यावर दया नाही करत. हालेलुया. देव दया करतो त्याच्या कृपेमुळे, त्याच्या करुणेमुळे. हालेलुया. तुम्ही एक आणि एकमेव शब्द बोलायला हवा देवासमोर ज्यावेळेस पण जाता, त्यावेळेस तुम्ही त्याला दानाची आठवण नका करून देऊ, तुम्ही त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीची आठवण नका करून देऊ. तुम्ही ज्या वेळेस प्रभू समोर जा त्या त्यावेळेस या गोष्टीची आठवण करून द्या की बस पात्र दया. हालेलुया. कारण हीच गोष्ट तुम्हाला मला आध्यात्मिक संतुष्टतेपासून थांबवू शकते आणि वारंवार तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. हालेलुया. कारण तुमचे उपवास तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाही. उपवास करणं महत्वाचं आहे, पण उपवास फक्त पुढे घेऊन जात नाही. हालेलुया. त्या उपवासाबरोबर गर्व नसला पाहिजे. उपवास हे नम्र बनवतात, उपवास गर्विष्ठ नाही. बरोबर. पण आज विश्वास करणारा उपवास गर्विष्ठ बनवत आहे. आज दान देणाऱ्या लोकांना नम्र बनवतं. दान दिल्यामुळं देवाच्या बाबतीत ते जास्त आवेशी होतात, पण उलट झालेलं दान दिल्यामुळे ते जास्त गर्विष्ठ झालेले. पण याचा अर्थ असं नव्हे की दान देऊ नये, दान द्यावं, पण ते गर्वाने देऊ नये. तर दान ह्या हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळू पण नाही असं दिलं जावं. आणि देवाला त्याची आठवण पण करून देऊ नये की देवा मी दिलं मग तू द्यायला कधी द्या, तू कधी द्यायला. हालेलुया. हा सौदेबाज नाही या ठिकाणी की आपण त्याला दिलं म्हणून लगेच त्याने आपल्याला लगेच परत द्या. तो देणार त्याचा अभिवचन, आणि तो खोटं नाही बोलत. हालेलुया. तो खोटं बोलत नाही. त्यानं जर सांगितलं मी देणार तर तो देणार, 100% देणार. हालेलुया. त्याच्यात काळी मात्र शंका नाही. तो मनुष्य नाहीये की तो आपल्या शब्दापासून पाठीमागे फिरेल. पण याचा अर्थ असा नव्हे की आपण त्याचा गर्व बाळगावा. कारण गर्व तुम्हाला मला काय बनवतो? आत्मसंतुष्ट बनवतो. आपल्याला असं वाटतं की मी देतो म्हणून मी श्रेष्ठ आहे, मी देतो म्हणून श्रेष्ठ नाही, मी देवावर प्रीती करतो, मी म्हणतो देवाला की मी पापी आहे
म्हणून परमेश्वराने माझ्यावर कृपा केली. मी श्रेष्ठ नाहीच म्हणा. हालेलुया. पण बरेच आज विश्वासणारे साहेब म्हणून बसते. बरेच आज विश्वासणारे साहेब होण्याचे कारण काय माहिती? कारण त्यांच्यामध्ये आध्यात्मिक गर्व आहे. ते प्रार्थना करत आहेत, मी जास्त प्रार्थना करतो. त्याच्या अगोदर मला सुवार्ता समजली म्हणून मी जास्त श्रेष्ठ. त्याच्यापेक्षा जास्त माझा गुडघ्यावरती वेळ जातो म्हणून मी जास्त श्रेष्ठ. अजिबात नाही. आणि अशा प्रकारचं जर अंतःकरण असेल तर ती आत्मसंतुष्टाची पहिली पायरी आहे. हालेलुया. हळूहळू तुम्ही ह्या स्टेज पर्यंत जाणार आहात की ज्या स्टेजवर तुम्हाला सगळी काही चिल्लर वाटू लागते. आणि म्हणूनच त्या लोकांना येशू ख्रिस्त म्हणून मी तुम्हाला नाही म्हणतो. कारण या ठिकाणी नीतिमान ठरून कोण गेलं खाली? जकातदार गेला. सगळ्याची आठवण करून देणारा गेला नाही. त्यानं सगळ्याची आठवण करून दिली. कारण हे सगळं तो करत होता. ऍक्च्युअल तो करत होता. तो काही खोटं बोलत नव्हता. पण देवाने त्याला नीतिमान न ठरण्याचं कारण काय होतं? की तो आत्मसंतुष्ट होता. तो असं त्याला म्हणायला हवं, देवा मी उपवास करतो आठवड्यातून 2 वेळा, पण मला अधिक करायचं. हालेलुया. मी दशांश देतो पण मला अधिक द्यायचं आहे. मला मदत करा, अधिक द्यायचं आहे. त्याने असं म्हणायला हवं होतं. त्याने असं म्हणायला हवं होतं, मी प्रार्थना करतो 2 तास रोज, पण मला 4 तास करा. हालेलुया. जर तो असं म्हणत असता तर नीतिमान ठरून खाली गेला. हालेलुया. तो 2 तासामध्ये इतका गर्वित झाला होता, त्याला असं वाटलं त्या चिल्लर माणूस है ना. आपल्याला बरेच विश्वासणाऱ्यांना आज बरेच आध्यात्मिक नाहीये, पापी आहेत किंवा जे थोडक्यात मध्ये विश्वास ठेवतात किंवा थोडक्यामध्येच काहीतरी त्यांनी प्राप्त करायची इच्छा बाळगलेली आहे, त्या सगळ्यांना ते लोक चिल्लर वाटतात. त्यांना वाटतं अरे हे या लोकांना बाजू नका, या लोकांचं मी खूप साधा माणूस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण तुम्ही असं म्हणा त्यावेळेस देव तुम्हाला नीतिमान नाही ठरवत. देव म्हणतो की तू गर्विष्ठ आहेस, आत्मसंतुष्टता आहे आणि आत्मसंतुष्टता तुझा नाश करेल. हालेलुया. कारण आत्मसंतुष्टता नाश करते, पुढे जाण्यापासून तुम्हाला थांबवते, तुमची प्रार्थना सीमित बनवते. आत्मसंतुष्टता त्याच प्रकारे तुमचं देणं सीमित बनवते. आणि एक वेळ अशी पण येते की तुम्हाला असं वाटतं इतकं तर मी केलेलं आहे. आज बऱ्याच पालकांनी सुवार्ता सांगायचं बंद करायचं कारण काय माहितीये? कारण त्यांना ते 10 वर्षापूर्वी सांगितलेलं जास्त आठवतं. ते मी 15 वर्षापूर्वी इतकं काम केलेलं आहे आणि मी इतक्या दिवसापूर्वी इतकं काय काय केलेलं होतं. आणि तुम्हाला ठाऊक आहे का मी किती दान दिले माझ्या आयुष्यामध्ये? तुम्हाला ठाऊक आहे का मी काय काय केलेलं आहे? पण आज आज शून्य सगळं. आज एकाला सांगायची भीती वाटते, हात थरथरतात. आणि कोणासमोर येशू ख्रिस्ताला कबूल करायचं म्हटलं की हात थरथरतात. आज विश्वासणारे तुम्हाला माहिती आहे का, माझ्याकडून 4 विश्वासणारे चर्चमध्ये आले. खूप मोठं नाही केलं, हजारो आत्मा आणणारे लोक चर्चमध्ये आले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांना आज त्या 4 लोकांना सांगितले की त्यांना असं वाटतं अरे माझ्यासारखा खूप छान नाहीये म्हणून. ही आत्मसंतुष्टता आहे. हालेलुया. आणि ही आत्मसंतुष्टता विश्वासाचा नाश करते. आणि म्हणून आपण आध्यात्मिक गर्व नाही बाळगू, कारण जे काही तुमच्याकडून होतं ते देवाच्या कृपेने होतं. हालेलुया. त्याच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. तुम्ही दान जरी देत असाल किंवा तुम्ही जर काही देत असाल देवाला, प्रार्थना जरी करत असाल तर ती देवाच्या कृपेशिवाय शक्य नाही. लक्षात घ्या. तुमचे गुडघे तुम्हाला 2 तास बसायला साथ देतात, यामध्ये देवाची कृपा आहे. कारण बऱ्याच लोकांना गुडघे साथ नाही देत बसायला. हालेलुया. तुमचे साथ देतात याचा अर्थ की देवाने तुम्हाला तुमचे गुडघे चांगले ठेवले. हालेलुया. आणि जर ते चांगले नाही ठेवले तर तुम्ही काय बसणार? 2 तास 5 मिनिट नाही बसू शकत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही 4 दिवस उपवास करू शकताय. देवानं तुम्हाला ते धडधाकट शरीर दिलेलं आहे. बरीच लोक अशी आहेत की त्यांना 2-2 तासात खायला लागतं. डायबिटीस वाल्यांना तुम्हाला टायमिंगलाच खायला लागतं आणि तुम्हाला डायबिटीस नाहीये या म्हणून तुम्ही उपवास करू शकता. हालेलुया. पण बरेच लोकांना गर्व आहे, मी उपवास करतो, माझ्यासारखा कोणी शाळा नाही. आज तुला डायबिटीस दिला ना देवाने उपवास करण्यासाठी. हालेलुया. धन्यवाद दे देवाला. देवाला धन्यवाद दे की प्रभू मला डायबिटीस नाहीये, मी उपवास करू शकतो. 4 दिवस मी उपाशी राहू शकतो, मी पाण्यावरती राहू शकतो, मी लिक्विड वरती राहू शकतो. देवा मी तुझा गौरव करतो, कारण मी अनेक लोक डायबिटीसची मी पाहतो, पण मला तू शक्ती दिलीस, मला तू सामर्थ्य दिले आणि म्हणून मी तुझा आभार मानतो. हालेलुया. मी श्रेष्ठ नाहीये प्रभूजी, तुझं सामर्थ्य श्रेष्ठ आहे, तुझी कृपा श्रेष्ठ आहे की मी उपवास करण्यासाठी धडधाकट शरीर माझ्याजवळ. हालेलुया. बरेच लोक आज औषधावर जगतायत, ते नाही करू शकत, पण देवाने तुम्हाला दिलेलं आहे याचा अर्थ तुम्ही देवाला धन्यवाद. हालेलुया. कारण आत्मसंतुष्टता तुम्हाला कार्य थांबवायला भाग पाडते. बरेच लोकांना मी पाहिलेलं आहे, बरेच लोकांना मी जवळून पाहिलेलं आहे की जे 40 दिवस करणार ते 4 दिवसावर सुद्धा आले नाही का, आणि अभिमानात ते सांगतात की मी 10 वर्षापासून उपवास नाही केला. असं मोठं झालेलं आहे, जसं कप बसायचं. 10 वर्षापासून उपवास केला नाही असं सांगतात अभिमानाने. या गोष्टीची लाज वाटायला नाही.
कारण या आत्मसंतुष्टीचं कारण आहे. आत्मसंतुष्टता असल्यामुळे 10 वर्षापासून उपवास केला नाही. मग मिनिस्ट्री शून्य झाली, सगळं काय शून्य झालं. सगळं शून्य व्हायचं कारण काय माहिती? कारण का ते अभिमान ही गोष्ट सांगतात की जी गोष्टीची लाज वाटायला लागली. आणि आज विश्वासणाऱ्याने सुद्धा या गोष्टीच्या बाबतीत काय व्हायला हवं? सावध व्हायला हवं. आत्मसंतुष्टता वारंवार तुम्हाला पाठीमागे घेऊन जाईल, जाग्यावरती थांबवेल, पुढे कधीच घेऊन जाणार नाही. आणि तुम्ही तुमच्या उपवासाच्या बाबतीत समाधानी होऊ नका, वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्याही आध्यात्मिक गोष्टीच्या बाबतीत समाधानी राहू नका. असं म्हणा प्रभूला की मला अजून काहीतरी करायचं, अजून काहीतरी करायचं. आणि त्या बाबतीत कधीच गर्व बाळगू नका. कधीच असं म्हणू नका की माझ्याकडून हे होतंय म्हणजे मी श्रेष्ठ आहे. नाही, तुमच्याकडून हे होतंय देवाच्या कृपेने. हालेलुया. तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही देऊ शकताय. नसते देवाने दिले नसते तर कुठे दिले असते? हालेलुया. कारण देवाने जर दिलेच नाही, मग देवाने जर भरपूरच कर्ज ठेवलेलं आहे, मग त्यातून देणं शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. तुमच्याकडे आले म्हणून तुम्हाला द्यायला जमतंय. हालेलुया. याचा अर्थ असा म्हणा की प्रभू तू दिलेस म्हणून मी तुझा आभार मानतो. मी देतोय म्हणून मी श्रेष्ठ नाही, तर तू दिलेस, तुझी कृपा माझ्यावर आहे म्हणून मी आशीर्वाद दिलाय. हालेलुया. हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्या प्रार्थना अशा प्रकारे बदलतील, त्यावेळेस अधिक चांगल्या प्रकारे आपण वाढण्यासाठी आपल्याला मदत होईल. पण बऱ्याच वेळेस आपल्या प्रार्थना बदलत नाही, तेच घिसेपेटे आपण सांगत राहतो. हे असं मी केलं नाही, ते तसं केलं, आणि 10 वर्षापूर्वीची गोष्ट लोक सांगतात. आणि मग हे देवासमोर उदाहरण घेऊन, देवा तू आता मग माझ्या कृपा कर, एवढं सगळं मी केलं. देव म्हणतो आज तू काय करतोस मला सांग. आज तुझं अंतःकरण मला बघायचंय. आज तुझ्या अंतःकरणामध्ये आज प्रेझेंटला काय आहे या गोष्टीकडे माझं लक्ष आहे. हालेलुया. पण प्रेझेंटला शून्य जर असेल तर बाकीच्या पास्टला काही महत्व उडत नाही. लक्षात घ्या, पास्ट तुमचा कितीही मोठा असू दे, पण त्या पास्ट सोबत प्रेझेंट मॅच झाला पाहिजे. हालेलुया. बरेच लोकांचा आज मॅच होत नाही. त्याचं कारण हे आहे की ते आत्मसंतुष्ट बनले, गर्विष्ठ बनले. बऱ्याच लोकांचा आळस आहे, आळस. आणि आळसामुळे काय म्हणले ते आत्मसंतुष्ट. आता ना मी खूप पूर्वी ना खूप सकाळी लवकर उठायचो. आता शरीर थोडंसं थकलेलं आहे, मला उठवत नाही हो अजिबात. आता गुडघे दुखले, हे दुखतात, कंबर दुखते आणि बरंच काय काय, आणि त्याच्यामुळे मी आता उठवत नाही. आता प्रभूचं ठाऊक आहे चांगलं काय सगळं काय. अरे तुझं शरीर नाही, तुझ्या डोक्याला आळस तुला उठवत नाही. हालेलुया. ज्यावेळेस तू आळसपणातून उठशील ना, त्यावेळेस ऑटोमॅटिकरित्या उठशील. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपला आळस जो आहे तो आपल्याला आत्मसंतुष्ट बनवतो. आपल्या अंतःकरणाचा आळस जो आहे तो आपल्याला प्रार्थना करण्यापासून थांबवतो. आपल्या अंतःकरणामध्ये जो आळस आहे तो आपल्याला सुवार्ता सांगण्यापासून थांबवतो. आता तिकडे कधी जायचं कोण, आणि तिथं वचन सांगायचं. ठीक आहे, ते लोक ऐकतील, पण तिथं चालत जायचं कंटाळा आलाय त्यांना. आणि आळसामुळे काय झालं माहिती आहे? दावीदाने आळसामुळे पाप केलं. तो आळस घेऊन बसला. त्याला असं वाटलं इतकी युद्ध तर मी जिंकलेले, आता फक्त मी घरात बसलो तरी युद्ध जिंकलं जातं, मला जाण्याची फील्डवरती काही गरज नाही. आणि म्हणून तो घरात बसला आणि झोपून राहिला. आणि झोपून राहिलेल्या अवस्थेमध्ये त्याला दिसलं एक स्त्री, आणि तिच्यासोबत त्याने विचार केला, पाप केले. आळस, हा आळस आत्मसंतुष्ट बनवतो माणसांना. आणि आळस विश्वासणाऱ्याला काय बनवत आहे? आज आत्मसंतुष्ट बनवत आहे. आज विश्वासणाऱ्यांचं पुढे जाण्यात कशामुळे थांबलेलं आहे? जास्त करून आळसामुळे. गर्वामुळे तर थांबलेलंच, पण आळस पण आहे की त्या आळसामुळे सुद्धा ते सुवार्ता सांगत नाहीत, आळसामध्ये प्रार्थना करत नाहीत, आळसामुळे झोप प्रिय असल्यामुळं किंवा खाणं प्रिय असल्यामुळं काय करू शकत, उपास करू शकत नाही. शरीरावरती कोणत्याही प्रकारचं कंट्रोल नाहीये. तुम्ही असं म्हणाल की मी अगदी पोट भरून रात्रीचं जेवण करणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट अशा प्रकारचं अंडी, मटन, चिकन जे काही असेल या अगदी आडवा मी ताप मारणार आणि सकाळी मला पहाटे 4 वाजता जाग द्यावी प्रार्थनेसाठी. अजिबात तसं होणार नाही. हालेलुया. कारण तुम्ही तुमच्या शरीराचे लाड कराल आणि सकाळी उठाल आणि प्रार्थना करू शकाल, असं होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या पोटावरती, तुमच्या खाण्यापिण्यावरती कंट्रोल करावं लागेल. त्याच वेळेस सकाळी उठण्यासाठी प्रभू तुम्हाला शक्ती देईल. हालेलुया. कारण प्रभू तर सामर्थ्य देतो, प्रभू तर शक्ती देतो, प्रभू तर सगळ्या गोष्टी करतो. पण प्रभूला शक्ती देण्यासाठी, सामर्थ्य देण्यासाठी तुम्हाला त्याला साथ द्यावी लागेल. तुम्हाला म्हणावं लागेल की प्रभू माझ्या या सगळ्या गोष्टीवरती मला कंट्रोल करायचं आहे. कारण आत्मसंतुष्टता म्हणत राहण्यासारखं आज बऱ्याच विश्वासणाऱ्यांचं, बऱ्याच देवाच्या सेवकांच्या जीवनामध्ये आत्मसंतुष्टता येण्याचं कारण काय? त्यांच्या पोटावरती, त्यांच्या खाण्यापिण्यावरती किंवा त्यांच्या झोपेवरती कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नाहीये. त्यांच्या आराम करण्यावरती कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नाही. आणि कंट्रोल नसल्या कारणानं ते लोक काय बनलेले? आत्मसंतुष्ट बनले. आणि आत्मसंतुष्टीमुळे त्यांचं विश्वासात पुढे जाणं जे आहे, जो प्रवास आहे, तो प्रवास काय झालेला आहे? थांबलेला आहे. आणि तुमचा प्रवास थांबू नये असं जर वाटत असेल तुम्हाला, तर आळसातून आणि आध्यात्मिक गर्भातून तुम्हाला बाहेर यावं लागेल. तिसरी महत्वाची गोष्ट मत्तई
सगळ्यांचं शुगर मानायचा 5वा अध्याय. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. हालेलुया. आध्यात्मिक असमाधानी असा बाजूला सांग. आज वेगळ्याच गोष्टीमध्ये लोक काय आहेत? असमाधानी आहेत. वेगळ्याच गोष्टी. तिसरी महत्वाची गोष्ट आहे असमाधान. असमाधान हे आपल्याला पुढे घेऊन जातं वारंवार. असमाधान जर समाधान नसेल तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला वारंवार असं वाटेल की मला काहीतरी प्राप्त करायचं. पण बरेच लोक आज वेगळ्याच गोष्टीमध्ये असमाधान आहे. वेगळ्या कोणत्या गोष्टीमध्ये असमाधान आहे? खाण्यापिण्याच्या बाबतीत असमाधानी आहे, त्याच प्रकारे कपडे लताच्या बाबतीत असमाधानी आहे, त्याच प्रकारे पैशाच्या बाबतीत असमाधानी आहेत बरेच लोक आज, आणि नोकरी मिळवण्याच्या बाबतीत असमाधानी आहेत, आपला बिझनेस वाढवण्याच्या बाबतीत असमाधानी आहेत, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नातेसंबंधामध्ये असमाधानी आहेत, शारीरिक गोष्टींच्या बाबतीत असमाधानी आहेत. का? असं कारण आहे की त्यांना असं वाटतं की अजून मला काहीतरी मिळवायचं आहे याच्यामध्ये, अजून मला पैसे मिळवायचे, अजून मला बँक बॅलन्स वाढवायचा, अजून मला जागा घ्यायचे, अजून मला एखादा फ्लॅटच्या ऐवजी दुसरा फ्लॅट अजून घ्यायचा, अजून मला ह्या कपड्याच्या एका कपाडासोबत अजून एक दुसरं कपाड असलं पाहिजे की त्याच्यामध्ये इतके कपडे असतील, आणि इतकं मला शूज असले पाहिजे, आणि इतके ह्या सगळ्या गोष्टी असले पाहिजे, खाण्यापिण्याच्या ही गोष्ट मला खाऊन पाहायचे, या गोष्टीची चव घ्यायची, आणि असं बरंच काय काय. या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत ही लिस्ट संपत नाही बरं, ही लिस्ट खूप मोठी आहे, आणि या सगळ्याच्या बाबतीत लोक काय आहेत? आज समाधान आहे. पण बायबल मात्र वेगळंच काहीतरी सांगते आपल्याला. बायबल काय सांगतं की जे आत्म्याचे काय सांगतं त्याने नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. हालेलुया. जे तुमचं समाधान आहे, जी भूक आहे ना, जी बाकीची दुसरी भूक आहे ती कधीच तृप्त होणार कधीच नाही. जर असं असतं तर करोडो रुपये असणाऱ्या व्यक्तीने अब्जोपती होण्याची इच्छा कधीच बाळगली नसते. ज्याच्याकडे 10 कपडे जोड आहेत त्याने कधीच 20 जोडची अपेक्षा बाळगली नसते. कारण ती तृप्तता कधीच प्राप्त होत नाही, कधीच प्राप्त होत नाही. जोपर्यंत मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा तो मनुष्य जो जगाच्या बाबतीत असमाधानी आहे तो वारंवार 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 अशी इच्छा बाळगत राहतो की मला अजून प्राप्त करायचं, अजून प्राप्त करायचं, अजून प्राप्त करायचं. पण परमेश्वराने मात्र तुम्हाला मला ही गोष्ट जी आहे अजून प्राप्त करायची आहे, या गोष्टीला नीतिमत्वामध्ये धार्मिकतेमध्ये आणायला सांगितले. हालेलुया. जोपर्यंत आपण नीतिमत्वामध्ये अजून प्राप्त करायचं ही गोष्ट आणत नाही, जोपर्यंत जी भूक जगामध्ये जी आहे, जी भूक तीच भूक आपण आत्मिकतेमध्ये जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत तृप्ततेचा अनुभव मात्र आपल्याला कधीच मिळणार नाही. हालेलुया. आणि ज्यावेळेस तृप्ततेचा अनुभव तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की देव कशा प्रकारे तृप्त बनवतो. हालेलुया. खूप लोक आज आत्मसंतुष्ट, धार्मिकतेमध्ये आत्मसंतुष्ट आहेत पण बाकीच्या गोष्टीमध्ये आत्मसंतुष्ट नाहीये. ते वारंवार त्यांच्या प्रार्थनेची लिस्ट वाढतच चाललेले, वाढतच चाललेले, त्यांच्या जीवनामध्ये मिळवण्याची जी लिस्ट आहे ती वाढतच चाललेली आहे. याचं कारण हे असं आहे की त्यांना असं वाटतं देव देतोय ना, मग घ्यायला काय हरकत आहे, अजून देव परमेश्वर घेणार आहे ना, मग अजून घ्यायला काय हरकत आहे, देव देणारच आहे, देतच राहणार आहे, देतच राहणार आहे. पण देव देतो जास्त काय माहितीये, देव जास्त प्रार्थना करायला पण सांगतो, देव जास्त उपवास करायला पण सांगतो, देव जास्त पवित्र बनायला पण सांगतो, देव जास्त आज्ञा पाळायला पण सांगतो, देव जास्त खरं बनायला पण सांगतो, देव जास्त मदत करायला पण सांगतो, देव जास्त दान द्यायला पण सांगतो. हालेलुया. हे सगळं द्यायला सांगतो परमेश्वर, कारण ही नीतिमत्वाची भूक आहे, ही नीतिमत्वाची असमानता आहे, असमाधानता आहे. आणि ही असमाधानता ज्यावेळेस आपण प्राप्त करू त्यावेळेस तृप्ततेचं अभिवचन प्रभूने आपल्याला देऊन ठेवले. आणि बायबल सांगतं स्पष्टपणे जी नीतिमत्वाचे भुकेले लोक आहे ते तृप्त होते. जगातले तृप्त, जगातले अतृप्त माणसं जे जगातल्या गोष्टीचे भुकेले आलेले आहेत ते कधीच तृप्त होणार नाही, कारण त्यांना ती तृप्तता मिळणं अशक्य आहे. पण नीतिमत्वामध्ये ज्यावेळेस आपण अतृप्तता बाळगू, नीतिमत्वामध्ये आपण भुकेले पण बाळगू, त्यावेळेस मात्र आपण तृप्त होणार आहोत. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं, पहिले कोरिन्थीकरास पत्राचा 14वा अध्याय अध्याय 12 वचन. तर जे तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी उत्सुक आहात
हे तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाणे विपुल मिळावी म्हणून खटपट करा. हालेलुया. यासाठी खटपट करायला सांगितली बायबलमध्ये या ठिकाणी. खटपट करा. खटपट मीन्स धडपड करा. खटपट मीन्स प्रयत्न करा. खटपट मीन्स पाठीमागे लागा. खटपट मीन्स धडपड करा त्यासाठी आणि मिळवायसाठी गुढ्यामध्ये या परमेश्वरासोबत भांडण. परमेश्वराला म्हणा की प्रभू मला तुझ्याकडून हवाय येशूच्या नावामध्ये. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही हे मिळवायसाठी प्रयत्न करा त्यावेळेस प्रभू तुम्हाला देईल. आणि कशासाठी मिळवायला सांगितलेलं ते? मंडळीच्या वाढीसाठी. हालेलुया. मंडळीच्या वाढीसाठी अशा प्रकारे धडपड करणाऱ्यांची देव वाट पाहत आहे. मंडळामध्ये आत्मसंतुष्ट नसणाऱ्या लोकांसाठी परमेश्वर काय करत आहे? तयारी करत आहे. पण बरीच लोक आज आत्मसंतुष्टता बनवून जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी खटपट जास्त करत आहेत. जगातल्या गोष्टी त्यांची खटपट, त्यांची धडपड, त्यांचं प्रयत्न, त्यांचं काय जी धावाधाव आहे ही सगळी धावाधाव जगातल्या गोष्टीसाठी आहे. आणि मला हे मिळेल, मला ते मिळेल, मला हे प्राप्त करायचं, मला ते प्राप्त करायचं, हे अचिव्हमेंट, ते अचिव्हमेंट, हे सगळं अचिव्हमेंट, हे सगळं अचिव्हमेंट बाजूला ठेवा आणि आध्यात्मिक गोष्टीसाठी जास्त हालेलुया. पौलाने ती धडपड भरपूर केली होती आणि म्हणून तो क्रांतिकाराच्या मंडळीला आठवण करून देतो. जर खटपटीची कोणत्या गरज असेल तर तुला प्रार्थना जास्त कशी करता येईल त्या खटपटीची गरज आहे. हालेलुया. तुला जास्त पवित्र कसं जगता येईल त्या खटपटीची तुला आवश्यकता आहे. तुला खटपटीची ह्या आवश्यकता आहे की मी हात बोलल्यानंतर कुणीतरी बरा होईल का? एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 4 वेळा नाही, 10 वेळा नाही, पण 15 वेळा, 15व्या वेळेस मात्र मी हात बरा. हालेलुया. हे दान मिळेपर्यंत प्रभू मी तुला सोडणार नाही. प्रभू तोपर्यंत मी माझी प्रार्थना कंटिन्यू चालू ठेवेल. हालेलुया. तोपर्यंत मी बंद करणार नाही जोपर्यंत देव काम करत नाही. बरीच लोक थकतात, कंटाळतात. हालेलुया. काम करून नाही कंटाळतात, प्रार्थना करून कंटाळतात, उपास करून कंटाळतात. बरीच लोक गुडघ्यावर येऊन कंटाळतात. आता किती प्रभूला तू मागितलं, काय नाही करत बघा देव काय नाही करत. तू खटपट नाही केला. बायबल सांगतं रक्त पडेपर्यंत प्रतिकार नाही केला. रक्त पडेपर्यंत इतका प्रतिकार करायला लागतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताचा गाव रक्तासारखा खाली गेत्सेमने बागेत रक्ताचा घाम खाली पडत होता. तिथपर्यंत त्यांनी प्रतिकार केला. तिथपर्यंत सैतानासोबत पण लढला आणि सैनिक हातात देवदूत हातात तलवारी घेऊन उभे होते स्वर्गामध्ये. नुसता येशू ख्रिस्त म्हणायचं बाकी होता या आले. लगेच सगळे सैनिक आले असते आणि कुठलाही त्या ठिकाणचा रोमन सैनिक शिल्लक राहिला असतो. पण येशू ख्रिस्त ते बोलणार नाही. शेवटपर्यंत नाही बोलणार. त्यांनी थांबवलं. क्रूस हा उचलत असताना समोर थांबवलं. थांबा मला सहन करू दे. 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 हालेलुया. लगेच आज विश्वासाने म्हणतात हे लवकर खाली मला सहन नाही होत. लोकांना सहन नाही होत आहे. लोकांना सहन होत नाही. का सहन होत नाही? खटपट त्यांची दुसऱ्या गोष्टीसाठी. जगातल्या गोष्टीसाठी खटपट आहे. प्रयत्न आहे पण दुसऱ्या गोष्टीसाठी. धडपड आहे पण जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी. तुमची धडपड आध्यात्मिकतेसाठी जास्त असेल आणि ज्यावेळेस ती धडपड असेल ना तर बाकीच्या गोष्टींसाठी धडपड करायची गरज पडणार नाही. कारण ही तृप्तता मिळत राहील आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही समाधानी व्हाल. हालेलुया. कारण बायबल सांगतं तिमोथेच्या पत्रामध्ये, तिमोथेच्या पत्रात काय सांगतं आपल्याला? तिमोथेचं पत्र पहिले तिमोथेचा 6वा अध्याय 8वं वचन. पहिले तिमोथेचं 6:8 सांगतं असं की आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्या तृप्त असावी. हालेलुया. आता ही तृप्तता मिळवण्यासाठी बायबल स्पष्टपणे सांगतंय की तुमच्याजवळ जेवढा आहे तितक्या तुम्ही काय असा तृप्त असा. आणि धडपड तुम्ही कशासाठी करा? आत्मिक गोष्टी मिळवण्यासाठी, प्राप्तीसाठी धडपड करा. आजपासून तुमची प्रायोरिटी धडपड करण्याच्या बाबतीत बदलली पाहिजे. तुमची असमाधानता, अतृप्तपणा तुमचा बदलला पाहिजे. तुमची अतृप्तता खाण्यापिण्याच्या बाबतीत नसली पाहिजे. तुमची अतृप्तता कोणत्याही जगातल्या पैसे मिळवण्याच्या बाबतीत नसली पाहिजे. तुमची प्रायोरिटी कशा बाबतीत असली पाहिजे की प्रभू मला हे चव नाही चाकायची ह्या खाण्यापिण्याच्या गोष्टीची, तर मला तुझ्या आत्म्याची चव चाकायची. हालेलुया. तो पदार्थ मी आजपर्यंत खाल्ला नाहीये प्रभूजी, या गोष्टीबद्दल मला काही दुःख वाटत नाही, पण तुझ्या आत्म्याचा अनुभव मी घेतला नाही याचं दुःख वाटतंय. मी आजपर्यंत तुझ्या चरणाजवळ बसून देव कसा बोलतो हे मी ऐकलं नाही, त्याचा अनुभव मला घ्यायचा. हालेलुया. हा अनुभव जर तुम्ही घ्यायची इच्छा वाटतात तर देव देईल. हालेलुया. तुला ह्या जगामध्ये मी पाहिलं नाही प्रभूजी, बायबलमध्ये मी वाचलेलं आहे की त्या मोशेच्या तोंडावरती आच्छादन टाकत होते आणि त्याच्या चेहऱ्यातून प्रकाश निघत होता. तो माझ्या तोंडातून पण निघाला.
हालेलुया. हे अनुभव मला पण घ्यायचे आहे. हालेलुया. एक व्यक्ती जगामध्ये असा पण होऊन गेला की ज्यावेळेस तो प्रीच करायचा त्यावेळेस डोक्यावरती जो क्राऊन दिसायचा, मुकुट दिसायचा, तो अनुभव मला पण घ्यायचा आहे. हालेलुया. पण बरीच लोक धडपड करतात वेगळ्या जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी. मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, असं करायचं तसं करायचं, हे सगळ्या गोष्टी धडपड त्यांची कमी आहे आणि जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी जास्त धडपड आहे. पण बायबल मात्र तुम्हाला मला धडपड कशासाठी बनवायचं सांगतं. जर 14 अध्याय पहिलं वचन, पहिले ग्रंथ 14 अध्याय पहिलं वचन वाचलं तुम्ही तर तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे. तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा याची उत्कंठा बाळगा. काय सांगितलं त्या ठिकाणी? उत्कंठा. उत्कंठा मीन्स उत्कंठा म्हणजे उत्साह. आपल्या अंतःकरणामध्ये उत्साह बाळगा. कशाविषयी? की मला संदेश देता यावा. हालेलुया. तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही कधी उत्साह बाळगला असा आपल्या अंतःकरणामध्ये कधी उत्कंठा बाळगली का? की प्रभू मला अन्य भाषा बोलता यावा, प्रभू मला संदेश देता यावा, प्रभू मी घेण्यानंतर लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार घडावे, मी प्रार्थनेला गेल्यानंतर मी सुरुवात सांगितलं लोकांनी म्हणावं चल मी येशू ख्रिस्तावर विश्वास करतो. हालेलुया. लोक आज असं म्हणतात की प्रभू ह्या महिन्यामध्ये मला 1 लाख रुपये, तुझ्या पुढच्या महिन्यात 2, त्याच्या पुढच्या महिन्यात 3. हे सगळं असं चालू राहिलेलं लोकांचं आमच्याकडे. आणि हे डबल, तिब्बल, चोबल, 5बल व्हावं असं लोकांना वाटतं. पण आध्यात्मिक अभिषेक दुप्पट व्हावा, तिप्पट व्हावा, चौपट व्हावा असं कधी वाटत नाही. कारण जसा अभिषेक वाढतो, जसं प्रार्थना वाढते, तसं हे खूप काही सगळ्या गोष्टी हळूहळू डोक्यातून बाहेर निघून जातात. येतात सगळे मार्ग, मोकळे मार्ग येतात सगळे आपल्याला हे करण्यासाठी. पण बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे, त्या सगळ्या गोष्टीकडे परमेश्वर काय करायला होतं? परमेश्वर त्याच्याकडे अवॉइड करायला लावतो या सगळ्या गोष्टी. पण ज्यावेळेस आपण देवासाठी मार्ग, रस्ता, दरवाजा उघडतो त्यावेळेस हे सगळं होऊन जातं. ज्यावेळेस आपण देवासाठी मार्ग उघडत नाही त्यावेळेस या सगळ्या गोष्टी होत नाही. कारण बायबल स्पष्टपणे सांगतो उत्कंठा बाळगा, खटपट करा. तुमची खटपट ही आध्यात्मिक दानांसाठी असते. तुमची खटपट तुम्ही आज पवित्र आहात पण त्याच्यापेक्षा अधिक पवित्र कसं होता येईल यासाठी असली पाहिजे. तुमची खटपट यासाठी असलं पाहिजे की मी प्रभू खरं बोलतोय पण कधी कधी माझ्या तोंडातून खोटं जातं, मी पूर्ण खरं बोलणार आहे यासाठी जास्त खटपट असली पाहिजे. मला प्रभूची प्रीती करता येते पण कधी कधी माझ्यामध्ये राग येतो पण तो रागावर मला पूर्ण कंट्रोल हवाय प्रभूची. यासाठी माझी खटपट असली पाहिजे, यासाठी धडपड असली पाहिजे. कारण हीच खरी असंतुष्टता आहे. लक्षात घ्या, जर संतुष्टता तुमच्यामध्ये असेल तर ती संतुष्टता तुम्हाला आत्मिक बनवणे देणार. लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटतं बरं झालं खरं जास्त, आता ह्याच्यापेक्षा खरं काय, इतकं खरं बोलायला होता का, म्हणजे लुटून देतील मला माणसं सगळे. नेऊ द्या लुटून. येशू ख्रिस्त काय म्हणला? अंग्रेजा घेतला तर बंडी पण घेऊन, हो बंडी पण घेऊन. आता हे म्हणण्याच्या पाठीमागं येशूचं खरं कारण काय होतं की तुम्ही खटपट त्यासाठी करा, आध्यात्मिक गोष्टीसाठी करा, या गोष्टीकडे लक्ष करा. हालेलुया. पण बरेच लोक आज या गोष्टींमध्ये जास्त अडकलेले आहेत, जगातल्या गोष्टींमध्ये जास्त अडकले. त्यांची खटपट दुसऱ्याच गोष्टीसाठी जास्त आहे. पण जगातल्या गोष्टीसाठी जितकी खटपट करा तितकं ते मूर्ख जळ आहे. ते वारंवार लांब पळत जाईल, लांब पळत जाईल, लांब पळत जाईल आणि ते कधीच आपल्या मुखामध्ये सापडणार नाही. कुत्र्याच्या समोर ते एकदम कोंबडी त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेले आणि कुत्र्याला पळवलं जात आहे त्यासारखं ते आहे. आणि त्याला असं वाटतं की आता तोंडात आलं, आता तोंडात आलं, पण ते पळत राहतात तोंडात कधीच येत नाही. अशा प्रकारची गोष्ट आहे. पण बरेच लोक आज विश्वासणारे त्याच गोष्टीत जास्त गुरफटले आणि गुरफटल्यामुळे त्यांचं जीवन हे आत्मसंतुष्ट बनलेलं आहे, आत्मसंतुष्ट बनले. त्यांना असं वाटतं की बास प्रार्थना, बास पवित्रपण, ह्याच्या पलीकडे पवित्र नका बनायला, ह्याच्या पलीकडे प्रार्थना. मी रविवारी येतो त्याच्यातच समाधान तुम्ही पण म्हणा आणि मलाही समाधान राहू द्या, मलाही जास्त काही ह्याच्या पुढे करायला काही लावू नका. आज विश्वासणारे पुढे का जात नाही, प्रवास का थांबलेला असतो त्यांचा? कारण त्यांची प्रार्थना सीमित झालेली असते, त्यांच्या बायबल वाचन सीमित झालेलं असतं. त्यांना काय करतं, नवीन करार वाचला, जुना करार कठीण आहे, वाचायला नका लावू, त्याला जास्त पानं आहे, 1000 पानं कोण वाचायची, जास्त नका वाचायला. एक अध्याय वाचतो त्याच्या पलीकडे जास्त वाचायला नका सांगू. कशाला जास्त वाचायला सांगता? माझं समजून राहू यासाठी प्रार्थना करा पाहिजे. पण ही प्रार्थना नंतर बायबल स्पष्टपणे सांगतं त्या ठिकाणी की तुम्हाला खटपट आध्यात्मिक गोष्टीसाठी जास्त करायची.
हालेलुया. तुमच्या जगातल्या गोष्टी तर ऑटोमॅटिक होतील, त्यासाठी तुम्हाला खटपट करायची गरजच नाही. खटपट तुमची जर आध्यात्मिक गोष्टीसाठी असेल, जर तुमची दान वाढवण्यासाठी असेल, जर तुमची उत्कंठा संदेश देण्यासाठी असेल, जर तुम्हाला साक्ष सांगण्यासाठी उत्कंठा असेल, अन्य भाषा बोलण्यासाठी उत्कंठा असेल, तुमच्या जीवनामध्ये पवित्रपणा जास्त येण्यासाठी उत्कंठा असेल, तर ऑटोमॅटिक बाकीच्या गोष्टी देव सांभाळतो. हालेलुया. बाकीच्या गोष्टीची काळजी परमेश्वराला सोपवून द्या. परमेश्वराला ते करू द्या सगळं काही, त्याच्या हातामध्ये देऊन टाका आणि तुमची खटपट इकडे चालू करा. आणि ज्यावेळेस तुम्ही इकडे खटपट चालू कराल, त्यावेळेस तुमची परमेश्वर हळूहळू वाढ घडवत राहील, विश्वासात वाढ घडवत राहील, वाढ घडवत राहील. आणि एक वेळ अशी पण येईल की तुम्हाला जाणीव होईल की देवाने त्या गोष्टी खटपट न करताच कशा काही चांगल्या केल्या. हालेलुया. त्यासाठी धडपडच मी केली नाही. ते कसं काय परमेश्वराने घडवलं? कारण परमेश्वर घडवत राहतो ज्या वेळेस आपण आध्यात्मिक गोष्टीसाठी धडपड करतो. जसं बायबल स्पष्टपणे सांगतं की पहिल्याने तुम्ही त्याच्या राज्याने धार्मिकता मिळवण्यास, नीतिमत्व मिळवण्यास काम, म्हणजे ह्याही गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक मिळतील, आपोआप मिळतील. त्याला आपण ऑटोमॅटिक म्हणतो इंग्लिश मध्ये. ते ऑटोमॅटिक मिळतील, आपोआप. म्हणजे त्यासाठी धडपड करायची गरज नाही. धडपड कशासाठी करायची गरज नाही? आध्यात्मिक गोष्ट, संदेश सांगता यावं त्यासाठी, अन्य भाषा बोलता यावी त्यासाठी. तुम्ही प्रार्थना केली का कधी? तुम्हाला बोलता येत नाही, तुम्ही बोलला कधी की मी आले? आणि बरेच लोक आज म्हणतात की मला लिहिता वाचताच येत नाही, मग मी अन्य भाषा काय बोलतात? हालेलुया. अन्य भाषा बोलण्यासाठी लिहिता वाचता याची गरज नाही. बायबल वाचण्याची गरज नाही, आत्म्याची गरज आहे. आत्म्याने प्रार्थना करण्याची गरज आहे. कारण लिहिता वाचता येत नाही असा माणूस सुद्धा पवित्र आत्म्याद्वारे काम करू शकतो आणि कोणाच्या डोक्यात नाहीये. आणि अशा प्रकारे देव कुठल्याही व्यक्तीला मर्यादा घालत नाही. जो व्यक्ती आपल्या आत्म्याने प्रभू जवळ येतो त्याच्या बाबतीत परमेश्वर काम करतो. आणि जो उत्कट इच्छा बाळगतो, खटपट करण्यासाठी प्रयत्नशील असतो, खटपट करण्यासाठी, धडपड करण्यासाठी त्याच्या अंतःकरणामध्ये उत्कट इच्छा असते, त्यावेळेस देव त्याचा उपयोग करून घेतो. हालेलुया. तुमच्यापैकी कोणीही तो असू द्या, तुमच्यापैकी कोणताही व्यक्ती तो असू द्या, त्याच्या बाबतीत तो शिक्षण पाहत नाही, त्याचं वय पाहत नाही, त्याची पात्रता पाहत नाही, त्याच्याकडे असलेल्या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी, जगातल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पाहत नाही, त्याचं सर्टिफिकेट पाहत नाही, काही पाहत नाही. परमेश्वर आत्म्यामध्ये धडपड आहे का ती पाहतो. हालेलुया. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये जी धडपड आहे, जो आत्मसंतुष्ट नाही, त्याचा देव उपयोग करून. हालेलुया. आध्यात्मिक गोष्टीत असेल, जगातल्या जीवनामध्ये असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये परमेश्वर तुमचा उपयोग करून. आजपासून आत्मसंतुष्ट बनून राहू नका. तर असंतुष्टता बाळगा आपल्या मनामध्ये की मी आध्यात्मिक आत्मसंतुष्ट नाहीये प्रभूजी, मी संतुष्ट नसल्या कारणाने माझ्यामध्ये काम चालू आहे आणि मी मरेपर्यंत ते चालू राहणार आहे. मी मरेपर्यंत अजून पवित्र बनणार आहे. मी मरेपर्यंत अजून वेगवेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये वाढत जाणार आहे. एक मला प्राप्त झालं, दुसरं मला लेवलवरती जायचंय, ते दुसरी लेवल प्राप्त झाली, तिसऱ्या लेवलवरती मला जायचंय. आहे त्या लेवलवर अजिबात थांबू नका. हालेलुया. बऱ्याच लोकांनी स्वतःचं डिमोशन करून घेतले आध्यात्मिक गोष्टीमध्ये. स्वतःचं ते म्हणतात की मी खूप उंचावर गेलो होतो, खूप उड्या मारत होतो, आता मी जरा शांत बसतो. का माहितीये का? कारण मी जेव्हा जायचो प्रार्थनेला अगोदर, त्यावेळेस लोक म्हणतात कुठे निघाला प्रार्थनेला काय? आता मग ते लोकांनी प्रश्न विचारायचं बंद केले लोक. का? कारण मी आता जातच नाही. ज्यावेळेस लोक विचारत होते त्यावेळेस देव संतुष्ट होता तुमच्याविषयी. लोक चेष्टा करत होते तुमची, पण लक्षात घ्या देव मात्र त्यावेळेस खूप आनंदी होता. आज देव दुःखी आहे. लोक आनंदी असतील पण देव मात्र दुःखी आहे. त्या लोकांच्या बाबतीत ज्यांनी डिमोशन करून घेतले आध्यात्मिकतेमध्ये स्वतःच, त्यांच्या बाबतीत देव दुःखी आहे. त्यांच्या बाबतीत भलेही ते स्वतः असं वाटत असेल त्यांना गुडी फील. कारण बरेच लोक आज स्वतःमध्ये काय करतात, बरं गुडी फील करतात. त्यांना असं वाटतं सगळं काही व्यवस्थित आहे आजूबाजूला, कशाला जास्त टेन्शन घ्या, कशाला जास्त आध्यात्मिक बना. आज बऱ्याच लोकांच्या जवळ असं चर्च बिल्डिंग आहे आणि त्यांना असं वाटतं चर्च बिल्डिंग आहे, राहायला घर आहे आणि चांगली मंडळी आहे, विश्वास आहे, कशाला ह्याच्यापेक्षा जास्त धडपड करा आणि जास्त आध्यात्मिक बनायचं नाही, जास्त सेवा करत बसायचं नाही. मंडळी येते, दान देते, दशम देते, बाद झालं, ह्याच्या पलीकडे जास्त जाऊ नका. आयुष्य असंच चालू राहणार नाही. मुलाबाळासाठी काहीतरी ठेवून जायचं, बस ह्याच्या पलीकडे काही घेणं देणार नाही. ही आध्यात्मिक असंतुष्टता म्हणजे संतुष्टता, त्याला काय म्हणतात? आध्यात्मिक संतुष्टता म्हणतात. त्यांना असं वाटतं की इतकं मिळवलं बाद झालं, पण याच्यापेक्षा हजारो पटीने अधिक प्रभू जवळ. हालेलुया. ते मिळवण्यासाठी धडपड ज्यावेळेस तुम्ही करा त्यावेळेस तुमचं डिमोशन होणार नाही तर तुमचं प्रमोशन होत राहील. हालेलुया. बऱ्याच लोकांचं प्रमोशन थांबण्याचं कारण ते स्वतः आहे, देव नाही. देव तर घेऊन बसलेले आहे त्याच्याजवळ, देव तर पुष्कळ गोष्टी देण्यासाठी बसलेले आहे.
देव तर त्याच्या जीवनात त्याच्याजवळ पुष्कळ काही देण्यासाठी आहे. मग ते आध्यात्मिक आशीर्वादच आहेत नाही असं नाही, कारण आध्यात्मिक सेवा जो कोणी व्यक्ती करतो, जो आध्यात्मिक रीतीने पुढे गेलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती होत नाही असं कोणीच नाही या जगामध्ये. जो पण व्यक्ती आध्यात्मिकतेमध्ये पुढे जातो त्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती देव त्याची घडवून आणतो आणि त्याला तो वर आणतो. त्याची प्रगती लोकांना दिसून येतेच येते, कारण परमेश्वराने ते दिलेलं अभिवचन आहे. हालेलुया. जर तू नीतिमत्व आणि धार्मिकता मिळवण्यासाठी प्रयत्न करशील तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुला मिळतील. हालेलुया. हे अभिवचन आहे आणि ते अभिवचन हे मिळवल्यानंतर मिळणारच आहे. यासाठी धडपड करायची गरज अजिबात पडणार नाही. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं जितकं मिळालं तितकं पुरेसं आहे, याच्या पलीकडे आता मिळवण्याची आवश्यकता नाही. पण याच्याही पेक्षा हजारो पटीनं अधिक तुम्हाला प्रत्येकासाठी ठेवलेलं आहे. बाजूवाल्याला सांगा, तुला आता मिळाले त्याच्यापेक्षा अधिक तुझ्यासाठी ठेवलेलं आहे परमेश्वर. ते तुला स्वतःहून प्राप्त करायचं. ते कोणाच तरी प्राप्तीने प्राप्त होणार नाही. तुम्ही म्हणाल की तुम्ही डोक्यावर हात ठेवा मग मला मिळून द्या. मी डोक्यावर हात ठेवलेले किंवा कुठलाही जगातला कोणताही सेवक देवाचा हात ठेवलेले ते मिळणार नाही. तुम्ही जर आत्मसंतुष्ट असाल आणि तुम्ही जर म्हणाल की मला मिळालं तेवढं बाद आणि तुम्ही मग तुम्हाला पाहिजे वाटतं ना की मला मिळालं मग हात ठेवा. मी हात ठेवलेली किंवा जगातला कोणताही सेवक हात ठेवलेली ते प्राप्त होणार नाही, कारण तुम्ही आत्मसंतुष्ट आहात. तुम्ही जर आत्मसंतुष्ट आहात तर कुठल्याही सेवकाला नाही, तर तुम्ही स्वतः बदललेली तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी उत्कट इच्छा आल्यामुळे तरच परमेश्वर ते काम करू शकतो. तुम्हाला पवित्र आत्म्याला जवळ जावं लागेल, परमेश्वराच्या चरणाजवळ बसावं लागेल आणि प्रभूला म्हणावं लागेल की प्रभू मला अधिक हवं आहे आणि प्रभू द्यायला तयार आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते तृप्त होतील. हालेलुया. भुकेल्या आणि ताणलेल्यांची गरज आहे. तृप्त पोट भरलेल्या लोकांची तिथे गरज नाही. आत्मसंतुष्टता म्हणजे काय की पोट भरून देवाजवळ बसणे आणि देवाला म्हणणे की प्रभू मला जेवायला हवंय. पण देव म्हणेल की तू अगोदरच पोट भरलेला आहेस, तुला जेवायला काहीही मिळणार नाही. तिथं भुकेल्यांची गरज, तिथं ताणलेल्यांची गरज, तिथं म्हणणाऱ्यांची गरज आहे की प्रभू मस्त पात्र द्या. प्रभू मी उपवास करतोय पण मला चहा करायचा. हालेलुया. प्रभू मी दान दिलेलं आहे तुझ्यासाठी ह्याच्या अगोदर पण मला अधिक द्यायचं आहे, मला मदत. हालेलुया. आज मी प्रभूजी प्रार्थना करतोय तास, मला 2 तास करायचे, प्रभू मला मदत कर. मी पवित्र आहे प्रभूजी पण मला अधिक पवित्र बनायचं. मला अजून कुठेतरी आहे की ज्याच्यामध्ये मी अपवित्र आहे, मला तिथपर्यंत जायचं, तिथपर्यंत जायचं. ते सगळं काढून टाकायचंय मला आणि तिथपर्यंत मला पोहोचायचंय की तू म्हणशील की तू आता खरंच पवित्र आहेस. मी खरं बोलतो प्रभूजी पण कधी कधी तर मी खोटं बोलतो, ते सुद्धा मला बंद करायचं. ही आहे आध्यात्मिक असंतुष्टता. आणि ज्यावेळेस आपण असं बनू ना त्यावेळेस तुम्हाला देव परिपूर्णतेकडे घेऊन जाईल, परिपूर्णतेकडे घेऊन जाईल. आणि पौल तुरुंगामध्ये होता आणि तुरुंगामध्ये म्हणाला की मी अजून काही हात घेतलेला नाही. काही हात म्हणजे कवेत घेतलेलं नाही, मी अजून ते प्राप्त नाही केलेलं, मी तिथपर्यंत जाणार आहे, मी प्रयत्न करत नाही जाण्याचा. आणि तुम्हाला प्रत्येकाने असं म्हणायला की मी अजून मिळवलं नाही, मी अजून प्राप्त केलेलं नाही, मी अजून काही हात घेतलं नाही. जे देव आहे देव मला ते अजून मी मिळवलेलं नाही. तुम्हाला प्रत्येकाला देव देऊ इच्छितो, तो प्रत्येकाला देव देऊ इच्छितो. पण तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला आत्मसंतुष्टतेने तुम्ही कधी जाऊ शकणार नाही. तुम्हाला म्हणावं लागेल की अतृप्त आहे आध्यात्मिक रीतीने, मला पुढे जायचंय. मी भुकेला आहे आध्यात्मिक रीतीने, मला पुढे जायचंय. आणि मी तुम्हाला खात्री देतो देव तुम्हाला भुकेला आणि ताणलेला ठेवणार नाही, तुम्हाला तो तृप्त करेल. हालेलुया. ती तृप्तता कधीच जगात मिळत नाही पण आध्यात्मिकतेमध्ये मात्र, नीतिमत्वामध्ये मात्र ती मिळते. हालेलुया. आणि प्रभू करून